राज्यातील काही बाजार समित्यांच्या बाबतीत राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे। हा निर्णय नेमका काय असणार आहे ते जाणून घेण्यासाठी आता आपल्या सोबत आहेत पणन संचालक केदारी जाधव सर काय नेमका हा निर्णय असणार आहे, कारण राज्यातल्या काही 7 बाजार समित्या ज्या आहेत ज्या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या आहेत त्यांच्या बाबतीतला हा निर्णय असणार आहे। ज्या बाजार समित्यांमध्ये नामनिर्देशित जे काही संचालक मंडळ असणार आहे ते असणार आहे, नेमका काय हा निर्णय असणार आहे? मुळात हा राष्ट्रीय बाजार की ज्या बाजार राष्ट्रासाठी महत्त्वाचे आहेत, ज्या बाजारामध्ये महाराष्ट्राबरोबर महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यातून किंवा इंटरनॅशनलमधून आवक होते, अशा ह्या बाजारांना राष्ट्रीय पातळीवर त्याचा इम्पॉर्टन्स आहे। म्हणून राष्ट्रीय नामांकित बाजार किंवा मार्केट ऑफ नॅशनल इम्पॉर्टन्स हे घोषित होणं अपेक्षित आहे। ह्याप्रमाणे कायदा 2018 मध्ये ऑलरेडी प्रस्तावित केलेला आहे। हा केंद्रीय कायद्याच्या आधारावर निर्माण केलेला होता। यामध्ये ज्या राष्ट्रीय बाजार समित्या राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजार समित्या आहेत त्याच्या व्यतिरिक्त इतर बाजार समित्याचा संबंध येत नाही। आता या बाबतीत जी मंत्री समिती स्थापन केलेली आहे, ह्या मंत्री समितीमध्ये हे ॲक्ट अंमलबजावणी करायची किंवा नाही ह्याबाबत निर्णय होणार आहे। आणि जर ह्या बाबतीत जर अंमलबजावणी घ्यायचा निर्णय झाला तर लोकनियुक्त बॉडीच्या ऐवजी शासन नियुक्त संचालक मंडळ येणं अपेक्षित आहे। आणि याच्यासाठी मंत्री समिती गठीत केले। मात्र यात मंत्री समिती जोपर्यंत अंतिम निर्णय घेत नाही तोपर्यंत पुढील कारवाई काही होणार नाही। जसं तुम्ही म्हटलं की लोकनियुक्त समिती तिथे नसणार आहे, संचालक नसणार आहेत, सरकार जे ठरवणार तीच समिती त्या ठिकाणी असणार, म्हणजे याचा अर्थ या 7 बाजार समित्यांमध्ये निवडणुका होणार नाहीयेत। ऑफकोर्स जेव्हा शासन नियुक्त संचालक मंडळ राहणार आहे तिथं निवडणुका होण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, परंतु हे फक्त आणि फक्त लिमिटेड 5-7 APMC या अपेक्षित आहे। कोणत्या आहेत त्या सर जरा सांगते? ज्या बाजार समित्यामध्ये सर्वसाधारणपणे बाहेरच्या राज्यामधून 30% किंवा 30% जास्त मालाची आवक होते अशा बाजार समित्या ह्यात स्वीकारलेल्या असणार आहेत। ह्यात विशेषतः मुंबई, पुणे किंवा बाउंड्रीवरच्या कोल्हापूर, सांगली आणि सोलापूर, नागपूर आणि नाशिक ह्या ज्या इतर राज्याच्या बाउंड्रीवर असणारे मार्केट कमिटी आहेत ह्याच पात्र होणं अपेक्षित आहे। सगळ्या बाजार समित्यांना हा निर्णय लागू नसणार आहे? अजिबात नाही। ह्या केवळ 5-7 बाजार समित्या ज्याची पात्रता येऊ शकते ह्याच असतील, बाकी कोणत्याही बाजार समितीमध्ये काही फरक होणार नाही। मग हा निर्णय घेण्यामागचा उद्देश काय आहे राज्य सरकारचा? हा निर्णय घ्यावयाचा आहे, मात्र घेण्याचा प्रस्ताव ह्यासाठी आहे की राष्ट्रीय बाजार म्हणून एक वेगळी आयडेंटिटी त्याची निर्माण होणं आवश्यक आहे। आणि ज्यावेळेला राष्ट्रीय बाजार होतो त्यावेळेला केंद्र शासनाच्या वेगवेगळ्या योजना थेट तिथं अंमलबजावणी करता येईल आणि जागतिक स्तरावर किंवा राज्य स्तरावर देश पातळीवर ह्या मार्केट कमिट्या चांगल्या कशा करता येईल ह्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध होण्याची चान्सेस जास्त राहतात। धन्यवाद सर। कॅमेरामन सुशांत राऊतसह मी योगेश बोरसे, TV9 मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।